ती फक्त डॉक्टर नव्हती, ती गावाच्या आशेचा एक धागा होता. मध्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी ती मुलगी, मेहनती, संवेदनशील आणि लोकांसाठी जगणारी. तिचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, पण एका हृदयद्रावक कारणासाठी. गुरुवारची रात्र 23 ऑक्टोबर 2025. सातारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या त्या महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला. हातावर लिहिलेली काही शब्द, त्यांनी मला त्रास दिला. ते शब्द जणू तिच्या वेदनेचा अंतिम आवाज होते. ती डॉक्टर जी रोज इतरांचे जीव वाचवायची, पण स्वतःच्या मनातली लढाई हरली. तिच्या तळ हातावर लिहिलेल्या नोटमध्ये 2 नावे होती, उपनिरीक्षक गोपाळ बदाने आणि सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बानकर. दोघांवर आरोप होता बदानेने वारंवार बलात्कार केल्याचा, तर बानकरने मानसिक त्रास दिल्याचा. त्या नोटने सगळ्यांना हादरवून सोडलं. शनिवार 25 ऑक्टोबर बदानेने आत्मसमर्पण केलं, तर बानकरला पुण्यातून अटक झाली. न्यायालयाने बानकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. ती डॉक्टर जिचं जीवन इतरांसाठी समर्पित होतं, तिच्या तक्रारींना कुणी ऐकलं नाही. तिने अनेक वेळा सांगितलं होतं तिला त्रास दिला जातोय, धमक्या मिळत आहेत, पण तिचा आवाज प्रशासनाच्या भिंतींवर आदळून परत आला. तिच्या नातेवाईकांनी आज हृदय पिळवून टाकणारी मागणी केली. आमच्या मुलीला न्याय द्या, आरोपींना फाशी द्या. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वटवणी गावात शोककळा पसरली होती. तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, कारण ते संपले होते. ते शेतकरी आहेत, फारसे शिक्षित नाही, पण त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवलं. आणि आता तीच मुलगी त्यांच्या हातात निर्जीव पडली आहे. तिच्या काकांनी सांगितलं ती फक्त MBBS करून थांबणार नव्हती, तिला MD करायचं होतं. तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे, असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन, असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला. तिचं अजूनही 3 लाखांचं कर्ज बाकी आहे. आज त्या घरात शांतता आहे. टेबलावर तिचं स्टेथोस्कोप पडलेलं आहे, जणू अजूनही कुणाचं हृदय ऐकायचंय, पण ती आवाज आता कायमचा थांबलाय. राजकीय वर्तुळातही या प्रकरणाने खळबळ माजवली आहे. काही नेत्यांवर डॉक्टरवर दबाव आणल्याचे आरोप आहेत, तर काही जण SIT चौकशीची मागणी करीत आहेत. पण तिच्या कुटुंबासाठी एकच प्रश्न कायम, तिने किती वेळा तक्रार केली होती, तरी तिचं ऐकलं का नाही. ही कथा फक्त एका डॉक्टरची नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीची आहे जी न्यायासाठी आवाज उठवते आणि दुर्लक्षाची शिकार बनते. ती गेली, पण तिच्या हातावरचे शब्द अजूनही जिवंत आहेत. ते म्हणतात आहेत, माझं ऐका, मला न्याय द्या.